पिछले 4 दिनों से हो रही बारिश की वजह से नांदेड़ के कई इलाकों में हालात फिर से संगीन हो गए हैं। खास तौर पर नशेबी इलाकों की कई बस्तियों में बारिश का और नालों का पानी लोगों के मकानों में दाखिल हो रहा है। शहर के श्रावस्ती नगर की ये तस्वीरें हैं, जहां आप देख सकते हैं किस तरह यहां के बड़े नाले में बारिश का पानी भर चुका है और ये पानी लोगों के मकानों में दाखिल हो रहा है। बारिश का पानी मकानों में दाखिल होने से बड़े पैमाने पर लोगों का नुकसान भी हुआ है। इसी तरह चारों तरफ पानी ही पानी भर जाने से लोगों को घरों से बाहर निकलना तक मुश्किल हो गया है। बारिश के पानी की वजह से लोग जरूरत की चीजें तक नहीं ले पा रहे हैं। 13 नगर, सुरस्ती नगर, सादत नगर आहे। मागच्या 20 वर्षापासून ही समस्या आहे। दरवर्षी तर पाऊस पडते, मात्र जे आमचे वार्डातले जे नगरसेवक आहेत ते फक्त येतात, पाहणी करतात, सर्वे करून जातात, मात्र या समस्याचा हल निघालेला नाही। आता महापौर साहेब मॅडम आले होते, त्यांनी सुद्धा बघितलं आणि आश्वासन देऊन गेलं। मात्र आमची जी समस्या आहे, इथं जे वस्ती आहे, दलित मुस्लिम वस्ती आहे, जे गरीब वस्ती आहे, सर्व जे पाणी आहे ते काबरा नगर, फरांदे नगर तिकडून हा पाणी येतो आणि जे नाला आहे त्याला साफसफाई चांगली केली नाही म्हणून ते पाणी रिटर्न आमच्या घरात येतो। मोलमजुरी करून करणारे काम करणारे लोक ते आपले संसार ते चांगल्या प्रकारे ते बनवतात, नंतर ह्या पावसाच्या पाण्याने ते सर्व पाण्यात विझून जाते। किती घरामध्ये पाणी शिरलं? कमीत कमी 700-800 घरे इथं आहेत जे पूर्ण पाण्यामध्ये विझलेले आहेत, ज्यांचं सर्व सामान विझून गेलेलं आहे। तर याच्यावरती लवकरात लवकर मनपाने काहीतरी ठोस कदम घ्यावे आणि हे जे समस्या आहे त्याचा हल करावे, हेच आम्हाला एवढं आम्ही महापौर मॅडमना सुद्धा सांगितलेलं आहे। सध्या मुतासरा इलाकों का मेयर मोहिनी विजय यवनकर ने दौरा किया, लोगों से मुलाकातें की और उन्हें हर मुमकिन मदद करने का भरोसा दिलाया है। मुतासरा इलाकों के लोगों की शिकायत है कि यहाँ नालों की सफाई का काम वक्त पर नहीं किया गया था, जिसकी वजह से बारिश के पानी को निकलने के लिए जगह नहीं मिली और ये पानी सीधे मकानों में दाखिल हो रहा है। आज श्रावस्ती नगरमध्ये गोकुळ नगर, विष्णू नगर त्यांचा मधला जो सेंटरचा एरिया आहे तिथे खडकपुऱ्यामध्ये संपूर्ण ठिकाणी आज पाहणी केली आहे। हे सकल भाग असल्यामुळे इथं पाण्याचा म्हणजे वरतून जो पाण्याचा फ्लो आहे ते असल्यामुळे ते पाणी संपूर्ण घरांमध्ये शिरलेलं आहे। इथला जो प्रॉब्लेम आहे श्रावस्ती नगरमध्ये जो नाल्याचा आहे ते आम्ही दलित वस्तीच्या अंतर्गत नवीन नाला मोठा करण्यासाठीचं काम हाती घेतलेलं आहे, ते लवकरच आता सुरू होणार आहे। आणि इकडं विष्णू नगर आणि गोकुळ नगरच्या ह्या साईडचा जो भाग आहे त्यामधला आपल्या हिंगोली गेटच्या जिल्ह्यात नाला आहे, त्या नाल्याचे खोलीकरण पाणी थांबल्यानंतर खोलीकरण करून हा जे प्रॉब्लेम यायला लागला आहे की ह्या लोकांच्या घरात वरतून जे पाणी यायला लागले तो येणार नाही, ते लवकरच त्या नाल्याचे पण खोलीकरण करून घेणार आहेत आम्ही। आणि कारण ही नैसर्गिक आपत्ती आहे त्याच्यामुळे प्रशासन संपूर्ण आमचं सतर्क आहे, अगदी म्हणजे दिवस रात्र ते प्रत्येक ठिकाणी लक्ष देत आहेत की कोणाला काही त्रास होऊ नये। काही माणसं जी घरात अडकलेली होती त्यांना सुद्धा काढायचं काम चालू आहे। त्यामुळे मी नागरिकांना विनंती करते की आपणही प्रशासनाला थोडीशी मदत करायची आहे व या नैसर्गिक आपत्तीपासून आपण सर्वांनी रक्षण करायचं आहे। आणि निवारण केंद्र पण उभारणी केलेली आहे। निवारण केंद्रामध्ये लोकांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था केलेली आहे। तेव्हा जे कोणी म्हणजे ज्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहे त्यांनी आपण स्वतःहून नरसिंह विद्या मंदिरमध्ये निवारा केंद्र केला आहे, तिथे लोकांनी थांबायचं आहे। मूसलाधार बारिश की वजह से गोदावरी में भी सैलाबी सूरत हाल पैदा हो गई है। विष्णुपुरी डैम से भी बड़े पैमाने पर पानी गोदावरी में छोड़ा जा रहा है, जिसकी वजह से नवघाट का ब्रिज भी एक मर्तबा फिर पानी में डूब गया है और यहाँ के रास्ते को आने जाने के लिए बंद कर दिया गया है। किसी भी तरह के हंगामी सूरत हाल का सामना करने के लिए डिजास्टर मैनेजमेंट और जीव रक्षक दल के जवान मुस्तैद हो गए हैं। सिडको लातूर फाटे के इलाके में भी बारिश का पानी लोगों के मकानों में दाखिल हो रहा है।
वहीं दूसरी तरफ आशना नदी भी शबाब पर है। वसंत नगर में भी हालात संगीन बने हुए हैं। रात तमाम हुई बारिश की वजह से यहां चारों तरफ पानी ही पानी दिखाई दे रहा है। सड़कें झीलों में तब्दील हो चुकी है और लोगों का घरों से बाहर निकलना मुश्किल हो गया है। मगनपुरा, वसंतनगर, बाबानगर, आनंदनगर या हद्दीमध्ये हे दरवेळेसच अशी अडचण झालेली आहे नागरिकांना की दरवेळेस पाऊस पडला की पाणी साचून लोकांच्या घरामध्ये पाणी जाते। लोकांना इतकी परेशानी आहे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना। इथून नाल्या पूर्ण तुंबून गेलेल्या आहेत। कुठलाही लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे या भागाकडे पाहत नाही। फक्त निवडणूक आली की हे लोक दारोदारी येतात, पण या रस्त्यावर कोणी बघत नाही। आज व्यापाऱ्यांना झालं, घरातील नागरिकांना झालं, एवढी परेशानी आहे पाण्याची। ते लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे। रात्र लोक झोपले नाहीत पावसाच्या पाण्यामुळं। लोक आज परेशान आहेत घरातून पाणी काढणं। आज रस्त्याने जाताना येताना लोकांना कामावर जाताना येताना एवढे अडचण होतात। आज सकाळपासून 4-5 गाडीवाले इथं पडलेले आहेत पाण्यामध्ये। एवढं पाणी साचून एवढी परेशानी लोकांना होत आहे की बस हे दरवेळेसच गैरहजर झाले। प्रत्येक वेळेस या व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी नगरपालिकेत तक्रार केल्या, सगळ्या लोकप्रतिनिधीकडे तक्रार केल्या, पण कोणी यांच्याकडे दखल द्यायला वाली नाही आहे। तरी मी या माध्यमातून, आपल्या न्यूजच्या माध्यमातून लोकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्या अशी विनंती करतो। इसी तरह मगनपुरा में भी हालात खराब हो गए हैं। बारिश का पानी कई लोगों के मकानों में दाखिल होने से लोगों को मुश्किलात का सामना करना पड़ रहा है। मगनपुरा थोडं जरी पाणी पडलं तरी सगळं घरामधून निघते, फरशामधून, आणि नाल्या पाणी घेत नाही। समोरच्या सगळं घरामध्ये पाणी होते। खाण्याच्या वस्तू सगळं भिजून जाते। घरातलं सगळं माल नुकसान होते। आता काय लेकरांचे डॉक्युमेंट्स वगैरे बी सगळे भिजून गेलेत पाण्यामध्ये, रात्री झोपीमध्ये पाणी आल्यामुळं। आणि रात्रीपासून लाईट नाही, 4 वाजतापासून लाईट नाही आहे आणि रात्रीपासून आम्ही एका कॉटवर सगळे बसून आहोत। मगनपुरा एरिया आहे, इथं जर थोडाही पाऊस पडला की घरामध्ये पाणी येत असतो। भरपूर पाणी आलेलं आहे। सकाळी 4 वाजल्यापासून लाईट नाही, आमची भरपूर परेशानी होत आहेत। लहान लेकरं आहेत, घरामध्ये गोमा निघत आहेत, सगळं अन्न वगैरे, पुस्तकं वगैरे सगळं भिजून सगळं नुकसान झालेलं आहे।